मुंबईतल्या चुनाभट्टी पोलीस ठाण्यात पोलिसांनी महिलेला जबर मारहाण केल्याची घटना उघडकीला आली आहे। या महिलेला चोरीच्या आरोपात पोलीस ठाण्यात आणलं होतं। सिंधी सोसायटीतल्या एका घरात ही महिला घरकाम करत होती। या घरात चोरी झाल्याचा आरोप तिच्यावरती लावण्यात आला। मात्र तिच्या घराची झडती घेतली असता काहीच न सापडल्यानं पोलिसांनी तिला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणलं। सुरुवातीला एक महिला पोलिसांना या खोलीत नेऊन या महिलेला मारहाण करत गुन्हा कबूल करायला लावला। तरीही महिलेने गुन्हा कबूल न केल्यामुळे 4 पोलिसांनी तिला पुन्हा एकदा बेदम मारहाण केली आहे। आपल्याला शिवीगाळ करत गुप्तांगावर पट्ट्यानं मारहाण केल्याचा आरोप या महिलेने केलाय। तसंच या प्रकरणाबाबत कोणालाही न सांगण्याची धमकी सुद्धा तिला दिली आहे। मात्र या महिलेने धमकीला न घाबरता संबंधित पोलिसांविरोधात तक्रार केलेली आहे। लेके गए मेरे को, कुछ बोले नहीं, कुछ नहीं। मेरे को रूम में पहले लेडीज लोग ने मारा, तो पट्टा लेके फिर मेरे को नीचे लेके आए। नीचे आदमी के हाथ में दिए, 4 जन के हाथ में दे के मेरे को बहुत मारे पट्टे के साथ, पीछे हाथ को, पैर के ऊपर रह के, और बोले मुंह में कपड़ा भर। बोला नहीं, बोले तो तेरे को नंगी करके मसाला भरेंगे, बोले पुलिस वाले आदमी लोग बोले। गुरुवारी 13 तारखेला सिंधी सोसायटीमध्ये लोककुश अपार्टमेंटमध्ये एका फ्लॅटमध्ये चोरी झाली होती। त्या तक्रारदाराने त्यांच्याकडे काम करणाऱ्या महिलेविरुद्ध संशय व्यक्त केला होता, म्हणून त्या तक्रारीवरून सदर महिलेला चौकशीसाठी बोलवलं होतं। चौकशी करून सोडून देण्यात आलेलं होतं। त्यानंतर तिला मारहाण झाल्याची तक्रार अर्ज दिलेला आहे। त्याबाबत चौकशी करून ACP राठोड साहेब चौकशी करत आहेत।